छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात असलेल्या करंजखेड येथे मैत्रिणीच्या वडिलांनी खोटा गुन्हा दाखल करून दिलेल्या धमकीमुळे एका 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे। या प्रकरणी मैत्रिणीच्या वडिलांसह मैत्रिणीच्या प्रियकराविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सचिन अण्णाराव वाघ असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता। सचिन हा मैत्रिणीला अधूनमधून कॉल करत होता आणि ही गोष्ट तिच्या वडिलांना आवडत नव्हती। यापुढे तू माझ्या मुलाला त्रास दिलास तर तुला भविष्यात पोलिसात नोकरी लागू देणार नाही, तुला बदनाम करेन अशी धमकी मुलीच्या वडिलांनी सचिनला दिली। यामुळे सचिन हा तणावात होता आणि या दरम्यान त्यांनी शेतात जाऊन आत्महत्या केली। धक्कादायक अशी घटना घडली छत्रपती संभाजीनगरमध्ये। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत जोडलेत। सुमित, धक्कादायक अशी घटना आहे, संभाजीनगरच्या करंजखेड येथे एका तरुणाने आत्महत्या केली। तो तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच करण, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या करंजखेड येथे मैत्रिणीच्या वडिलांनी खोटा गुन्हा दाखल करून दिलेल्या धमकीमुळे एक 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी मैत्रिणीच्या वडिलांसह मैत्रिणीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सचिन अण्णाराव वाघ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि पोलीस होण्याची त्याची स्वप्न होते। सचिन हा मैत्रिणीला अधूनमधून कॉल करत होता आणि हीच गोष्ट तिच्या वडिलांना आवडत नव्हती। यामुळे तू यापुढे माझ्या मुलीला त्रास दिलास तर तुला भविष्यात पोलीस नोकरी लागू देणार नाही, तुला बदनाम करेन अशी धमकी मुलीच्या वडिलांनी दिली। यामुळे सचिन तणावात होता आणि शेतात जाऊन त्यांनी शेवटी एका झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे। या प्रकरणी मुलीच्या वडिलांवर आणि तसेच इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आता पोलीस करत आहेत। करण, अगदी सुमित, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।